नीट 2026 की तैयारी में आरसीसी टेस्ट सीरीज बनी छात्रों के लिए वरदान। लातूर पैटर्न का फायदा, महाराष्ट्र भर के छात्रों का आरसीसी पर बड़ा भरोसा। मी 12थमध्ये आहे आणि आता ॲट द एंडिंग चालू आहे आमचं नीटचं प्रिपरेशनचं. खूप जास्त स्ट्रेस आला आहे आणि समजतच नाही आहे काय करायचं आहे, आणि त्यासाठी खास सर आज आमच्या हॉस्टेलला व्हिजिट करून आम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत NCERTचे ते हायलाईट करून देत आहेत. आणि इतिहास गवाह आहे की सर जे पॉईंट हायलाईट करून देतात जवळपास ते नीटला पडतातच. नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। मेडिकल क्षेत्र में करियर बनाने का सपना देख रहे और नीट 2026 की तैयारी कर रहे छात्रों के लिए रेणुकाई करियर सेंटर आरसीसी की टेस्ट सीरीज इस वर्ष भी बेहद प्रभावी साबित हो रही है। महाराष्ट्र के विभिन्न जिलों से बड़ी संख्या में छात्र इस टेस्ट सीरीज से जुड़ रहे हैं, जिससे इसकी लोकप्रियता लगातार बढ़ रही है। आरसीसी द्वारा आयोजित ये टेस्ट सीरीज पूरी तरह से एनसीईआरटी आधारित है, जिससे छात्रों की बुनियादी समझ मजबूत होती है। इसके साथ ही ऑफलाइन टेस्ट के माध्यम से विद्यार्थियों को वास्तविक परीक्षा जैसे अनुभव प्राप्त होता है, जिससे उनका आत्मविश्वास बढ़ता है और परीक्षा का भय कम होता है। टेस्ट सीरीज में टॉपिक वाइज माइक्रो टेस्ट और पूर्ण सिलेबस पर आधारित मेजर टेस्ट का समावेश किया गया है, जो छात्रों को चरणबद्ध तरीके से तैयारी करने में मदद करता है। प्रत्येक परीक्षा के बाद प्रदर्शन का विस्तृत विश्लेषण भी किया जाता है, जिससे छात्र अपनी कमजोरियों को पहचान कर सुधार कर सकते हैं। इस संबंध में प्राध्यापक शिवराज मोटेगावकर ने बताया कि नीट जैसी प्रतियोगी परीक्षा में सफलता के लिए नियमित अभ्यास और समय प्रबंधन अत्यंत आवश्यक है। उन्होंने दूर दराज के क्षेत्रों के छात्रों की सुविधा को ध्यान में रखते हुए आरसीसी द्वारा ऑनलाइन टेस्ट सीरीज भी उपलब्ध कराई गई है। लातूर के साथ साथ पुणे, कोल्हापुर, छत्रपति संभाजीनगर सहित अन्य शहरों के छात्र भी इसका लाभ उठा रहे हैं। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व जे नीट आणि जेई CET एक्झाम विद्यार्थी येणार आहेत त्या सगळ्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक। आता नीटची एक्झाम 3 मेला आहे आणि RCCनं मागच्या जे आमच्या एम्स बॅच असतील अक्षरशः आम्ही त्यांच्या मागच्या 3 महिन्यापासून त्यांच्या फुल सिलेबसचे राऊंड चालू आहेत, त्यांचे जे नीटचे मॉक राऊंड चालू आहेत आणि विजयपथ राऊंड 1, विजयपथ राऊंड 2, विजयपथ 3rd राऊंड असे आम्ही मॉक एक्झाम कंडक्ट करत आहोत। ज्या नीट NTA जे आता NTAचं तुम्ही काल परिपत्रक पाहिलं असेल, NTAने काल काय सांगितलं, दिस इज नॉट युअर स्कूल एक्झाम, की नीट एक्झाम किंवा जेई एक्झाम तुमच्या स्कूल लेवलची एक्झाम नाहीये। 15-15, 16-16 लाख विद्यार्थी त्या एक्झामला बसतायत, तर तुम्हाला त्या लेवलचं प्रिपरेशन ठेवावं लागेल। म्हणजे त्यांनी सांगितलं की जसं नीट 2025 मध्ये पेपर हार्ड आला होता त्या लेवलचेच आम्ही क्वेश्चन पेपर काढणार आहोत। तर मला असं वाटतं हे विद्यार्थ्यांनी डोक्यात बसवलं पाहिजे आणि RCCनं त्या लेवलचेच क्वेश्चन पेपर काढलेत। फक्त RCCला जर विद्यार्थी व्यवस्थित फॉलो केलं, डिसेंबर नंतर जेवढे पेपर झालेत ते जर केअरफुली त्यांनी सॉल्व्ह केले तर मला असं वाटतं त्याच्या बाहेरचा क्वेश्चन पडणार नाही। RCC रिझल्ट आहे तो नेहमीच मिरेकल राहिलेला आहे, यामागचं यश काय सांगा? मला असं वाटतं की महाराष्ट्रात किंवा भारतात सगळेच अभ्यास करतात, सगळ्यालाच अपेक्षित मार्क पडतात का नाही, अभ्यास बी करत असताना प्रॉपर डायरेक्शन असायला पाहिजे। आणि RCC मध्ये आमची पूर्ण टीम RCC टीम आम्ही, कारण एखाद्या स्कूलची बिल्डिंग किती उंच आहे याच्यानुसार त्या स्कूलची हाईट नाही ठरला पाहिजे क्लासची। तर मला असं वाटतं त्या क्लासमध्ये शिकवणारे टीचर किती एक्सपर्ट आहेत त्याच्यानुसार त्या स्कूलची त्या क्लासची बिल्डिंगची हाईट ठरली पाहिजे असं मला वाटते। आणि RCC मध्ये सर्व एक्सपर्ट टीचर असल्यामुळं आम्ही आता पण देऊ शकलो। आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांचं आहे, मला असं वाटतंय त्यांच्या पालकांचं आहे, कारण त्यांचे विद्यार्थी पॉझिटिव्हली अभ्यास करतोय, पालक ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड करतात, आम्ही तर छान शिकवतो, आम्ही ते ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करत असतो। मला असं वाटतं कारण किती मोठा डॉक्टर झाला, किती मोठा इंजिनियर झाला, ज्यांनी जन्म दिला, जे आपल्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांच्याकडे तो पाहत नसेल, त्यांना जर व्यवस्थित बोलत नसेल किंवा त्यांच्यासोबत त्याचे व्यवस्थित तो रिलेशन मेंटेन करत नसेल, मला सांगा तर मला मग त्याचा काय फायदा? मला सांगा, जो जन्म देता आईवडिलांचा होऊ शकला नाही तो मला सांगा समाजाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारत देशाचा काय होणार आहे? मला असं वाटतं सगळ्यात देशाची सेवा करणं म्हणजे का, तू आपल्या घरामध्ये शेजाऱ्यासोबत जरी चांगलं राहिला आणि आपण जे कोणतं कार्य करत असेल त्या कार्यात आपण 100% प्रामाणिकपणे काम करणं म्हणजेच मला वाटतं खरी देशसेवा। फक्त बंदूक घेऊन जाणं, युद्ध करणं किंवा हे करणं म्हणजे देशसेवा नाही आहे। आपण कोण, तुम्ही आता पत्रकार आहात, जे प्रामाणिकतेनं जे रियालिटी ज्या समाजात आहे ते मांडणं म्हणजे मला वाटतं खरी हीच देशसेवा आहे। मोठेगावपासून माझं शिक्षण म्हणजे खूप छान आहे। आता मी 11th-12th इथंच केलं, मी रिपीटरची स्टुडंट आहे, 11th-12th इथंच झालेलं आहे माझं। सो खूप छान, आणि टेस्ट सिरीजचा पण खूप लाभ होतो। एक्झॅक्ट क्वेश्चन्स पण म्हणजे खूप हाय लेवल, कमी लेवल सर आणि खूप छान घेतलेले टेस्ट सिरीजचे, खूप पेपर झाले, खूप हे झालं। सो खूप फायदा तर खूप झालेला आहे आम्हाला। आम्ही बीडचे, प्रॉपर परळीमध्ये राहते मी, सो बीडवरून आलेलो आहे। शिकवणी जी आहे काय सांगशील विद्यार्थ्यांना
की कशा पद्धतीने इथे शिकवलं जातं आणि काय इथं शिकवलं खूप मस्त जातं, म्हणजे खरं खूप छान शिकवतात. मोठ्या भाऊ स्वतः क्लासवर येतात, स्वतः घेतात. आम्हाला जीओसी पूर्ण त्यांनी घेतलेलं, ऑर्गॅनिक पण खूप छान घेतात आणि त्यात सर शिकवत मोटिवेट पण खूप करतात आम्हाला. सो त्यांचं मोटिवेशन, एक प्रेरणा भेटते आपल्याला की कसं अभ्यास करावं. घरच्यांचा सांगतात, घरच्यांची पूर्ण ते आपल्याला म्हणजे डोळ्यासमोर इमेज क्रिएट करतात की कसे कष्ट करतात, कसे नाही, आपण कसं अभ्यास करावं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खूप 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 मोटिवेट करतात सर. नाही तसं तर नाही म्हणणार ना, भीती तर थोडीफार असतेच, पण हा ऑलमोस्ट नाही भीती, कारण की अभ्यास झालेला आहे म्हणायचं. एवढं पण नाही, पण झालाय अभ्यास पूर्ण. सो सरांनी ज्या प्रकारे टेस्ट सिरीज घेतला आम्ही, सो खूप 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 कव्हर झालाय सिलेबस माझा, तर खूप झालेला आहे. काय वाटतं यश किती पर्सेंट? ते नाही सांगू शकत, पण झालाय अभ्यास. आता ते NTA डिपेंड करतं की पेपर कसा येईल कसा नाही, त्यावरती डिपेंड करतं ना ते. आता तयार तर आहे, 10 दिवस राहिलेत. सो चालू आहे अभ्यास तरी पण. आणि DSP मध्ये वगैरे गेल्यानंतर टीचर्स पण आता अवेलेबल आहेत सगळे. लगेच सगळे डाऊट वगैरे पण क्लिअर होतात तिथे गेल्यानंतर. एक्झाम झाली की आम्ही लगेच तिथं जातो, क्लिअर करतो सगळे डाऊट वगैरे. सो चांगलं आहे, मोठ्यावर स्वतः शिकवतात, मोटिवेट करतात, छान आहे. मी सोलापूरवरून आले. इथं खूप चांगले शिकवतात. पहिला मी ते रिपीटरसाठी आहे. पहिला सोलापूरला होते तेव्हा असं नव्हतं शिकवणं. इथं आल्यापासून खूपसे कन्सेप्ट क्लिअर झालेत आणि आता मार्क पण माझे वाढलेत. पहिला कमी येत होते, आता वाढलेत आणि चांगला अभ्यास पण करून घेतात. मोठे गावकर सर तर चांगलेच आहेत. शिकवण्याची पद्धत कशी वाटते? इथं शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. सर्व डाऊट क्लिअर होतात आणि क्लासमध्ये सर्व समजून जातं. RCC बेस्ट कशामुळे म्हटलं जाते, कारण इथल्या टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यातले क्वेश्चन खूप हार्ड असतात. जसं की नीट पद्धतीने, नीटला जसा पेपर असतो त्याच पद्धतीने इथल्या टेस्ट काढल्या जातात. आणि इथं दर रविवारी तर असायच्या, पण आता 1 महिना झालं मॉक ड्रिल चालू आहे, त्यामुळे इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन तर खूप सराव झालेला आहे. त्यामुळे ना अवघड जाणार नाही नीट पेपरमध्ये. आणि मोठे गावकर सरांविषयी बोलावं म्हणलं तर काही, त्यांनी रात्री आमच्या आदित्य आर्यन हॉस्टेलला व्हिजिट केलं होतं. रात्री 10:30 वाजता त्यांनी आम्हाला सराव केला, केमिस्ट्रीचे रिव्हिजन घेतलं आणि त्याचबरोबर मोटिवेट सुद्धा केलं. कारण शेवटच्या 10 दिवसात आपण घाबरतो जास्त, त्यामुळं सरांचं असं म्हणणं होतं की घाबरायचं नाही आणि नीट परीक्षेला सामोरं जायचं. थँक्यू. ह्याच्या आधी मी दुसऱ्या क्लासला होते, 11वी-12वी. त्याच्यानंतर मी रिपीटसाठी RCC जॉईन केलं. तर मला खूप भारी वाटलं म्हणजे इथं ह्या क्लासला येऊन, कारण की खूप छान शिकवलं. सिलेबस सगळा कवर करून घेतला टायमावरती आणि मेन म्हणजे टेस्ट सिरीजला खूप जास्त त्यांनी म्हणजे लेवल काढली, जेवढी 2025पेक्षा पण जास्त लेवल काढली होती. त्याच्यामुळे आमची प्रिपरेशन खूप चांगली करून घेतली यांनी. सरांविषयी काय सांगा? मोठे गावकर सर, एम सरांनी पण खूप म्हणजे लक्ष दिलं आमच्यावरती. शिकवण्याची पद्धत कशी? सर खूप छान शिकवतात. हेलो एवरीवन, मेरा नाम अनुष्का है, मैं सोलापुर से हूँ. अभी मैं रिपीटर बैच में हूँ. अभी हमारे टेस्ट सीरीज चल रहे हैं. सो हमारे टेस्ट सीरीज लास्ट 2 मंथ से चल रहे हैं, चैप्टर वाइज, यूनिट वाइज. सो इट्स मोटे गावकर सर ने बहुत प्रैक्टिस की है, बहुत ही ज़्यादा. और सर का पढ़ाना भी अच्छा ही था जब हमारे रेगुलर क्लासेस चल रहे थे. सो एवरीथिंग इज़ गोइंग गुड, बट अभी मार्क्स थोड़े से कम ज़्यादा होते ही रहते हैं. सो होपिंग फॉर द बेस्ट. टेस्ट सीरीज का कितना फायदा हो सकता है? टेस्ट सीरीज का बहुत फायदा हो रहा है. लाइक मतलब मार्क्स में एटलीस्ट 100 to 150 मार्क्स तक बढ़ रहे हैं. पिछले संडे के जो एग्जाम्स हो रहे थे हमारे, उससे तो ज़्यादा ही मार्क्स आ रहे हैं. जो क्वेश्चन रहते हैं वो किस लेवल के रहते हैं टेस्ट सीरीज के? क्या इट्स मतलब मॉडरेट टू हार्ड ही रहते हैं, इजी तो नहीं रहते. लाइक ज़्यादातर क्वेश्चंस हार्ड ही रहते हैं. तो आप सक्सेस के हिसाब से वो क्वेश्चन आपको नीट में प्रेफर करने वाले हैं? हाँ, ऑब्वियसली. लाइक अभी सर सिर्फ ये टेस्ट सीरीज के पेपर्स के रिविजन्स करके मैं तो नीट की एग्जाम देने वाली हूँ अभी आने वाली. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.